नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, अबोलीचा भाग आजचा खूपच जास्त छान होणार आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर इकडे आता क्रिशला अबोलीची मदत करायची असते आणि इथे क्रिश आपल्या खबरीला फोन करतो आणि म्हणत असतो की मला लवकरात लवकर एक बॉडी डिव्हाइस हवा आहे. तेव्हा एक सिरियल किलर आहे आणि त्याची दहशत खूपच जास्त वाढत चालली आहे. तो क्रूर होत चालला आहे आणि मला त्याला रंगेहात लवकरात लवकर पकडायचा आहे आणि त्याचा खेळ कायमचा संपवायचा आहे. त्याच्यामुळे हे बॉडी डिव्हाइस मला लवकरात लवकर हवं आहे, असं क्रिशने सांगितलेलं असतं. तेवढ्यातच तिथे अबोली येते. अबोलीला बघितल्यानंतर क्रिश म्हणत असतो की अबोली, मी आत्ताच माझ्या खबरीला फोन केला होता. मी त्याला सांगितले मला एक बॉडी डिव्हाइस हवं आहे. तू जेव्हा त्या सिरियल किलरकडे जाशील तेव्हा ते तुझ्याजवळ असणं जास्त गरजेचं आहे, कारण त्याला आपण लवकरात लवकर पकडू शकतो. तेव्हा इथे आता क्रिश म्हणत असतो अबोली, तरीसुद्धा मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. तेव्हा इकडे अबोलीला तो आधी विचारतो, तू कसला विचार करतेस? तेव्हा अबोली म्हणते, नाही काही नाही, मी एवढाच विचार करत होते की हा जो कोणी सिरियल किलर आहे ना, त्याला लवकरात लवकर पकडायला हवं, कारण त्याचं हे विचित्र वागणं त्याच्यामुळे 4 लोकांचा विनाकारण जीव गेलाय आणि अजून लोकांचा जाऊ शकतो, कारण त्याला मला पकडायचं आहे. त्याला माझ्याकडून बदला घ्यायचा आहे म्हणून. तेव्हा इकडे क्रिश म्हणत असतो अबोली, हे बघ तरीसुद्धा एक गोष्ट मला तुला सांगायची आहे. हे बघ, तू हा जो काही निर्णय घेतलेला आहेस ना, तो प्लीज तू बदल. मी एक भाऊ म्हणून तुला सांगतोय, तो सिरियल किलर किती क्रूर आहे ते आपल्याला माहिती आहे. त्याने 4 लोकांना विनाकारण मारले, जज साहेबांना मारले आणि कितीतरी मुलींनासुद्धा त्याने मारून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे तुलासुद्धा तो त्यासाठीच आता त्याच्याकडे यायला सांगतोय, कारण त्याला तुझ्याकडून बदला घ्यायचा आहे. हा सिरियल किलर कोण आहे? तू म्हणतेस तसं तो वाघ नाही आहे, तो वाघातल्या वेशातला माणूस आहे, तुझं असं म्हणणं आहे. मग जर तो वाघातल्या वेशातला माणूस आहे, पण तो क्रूर आहे ना, तो बरोबर वाघ जसं माणसाला एखाद्या मारतो, त्याला नखं मारतो, त्याच पद्धतीने तो माणूससुद्धा क्रूर पद्धतीने इथे माणसांना मारतोय. तू तर बघितलंस ना, म्हणून मला तुझी खूप काळजी वाटते. हे बघ, तू स्वतःचा जीव धोक्यात नको घालूस. तू जणू काही इथे स्वतःच्या जीवाची बाजी लावलेली आहेस आणि म्हणूनच मला असं वाटते की तू तुझा निर्णय बदलावा. तेव्हा अबोली म्हणते, क्रिश, आता मी माझा निर्णय नाही बदलू शकत. मी एकदा निर्णय घेतला की घेतला, त्याच्यामध्ये बदल होणार नाही आणि चाळकर यांचा जीव वाचवण्यासाठी मला माझ्या जीवाची बाजी तर लावावीच लागणार आहे ना. पण मी सहजासहजी त्याच्याकडे जाणार नाही आहे. माझ्याकडे एक प्लॅन तर आहेच. तेव्हा शिवांगी तिथे येते आणि म्हणते, काय प्लॅन आहे तुझ्याकडे अबोली? तेव्हा इथे अबोली त्यांना आपला प्लॅन समजावून सांगते. त्यानंतरला इकडे राघू म्हणत असते की बघताय ना तुम्ही दीपशिखा मॅडम, अहो काय चाललं आहे आपल्या चाळीमध्ये. 4 लोकांना किती क्रूर पद्धतीने मारले त्या वाघाने. म्हणजे आता आता त्या 4 लोकांच्या जागी मी असेन, अजून कुणीतरी असेल. मग आपण काय करायचं? त्या आता माणसाला सोडून द्यायचं का? त्या सिरियल किलरला सोडून द्यायचं का? दीपशिखा मॅडम, तुम्ही काहीच का करत नाही? तेव्हा दीपशिखा म्हणत असते, आता मी काय करणार आहे करून करून, आणि वेळ आल्यानंतर मी सुद्धा करेनच ना. पण तुला माहिती आहे का हे सगळं कुणामुळे घडतं आहे? त्या अबोलीमुळे घडतं आहे, कारण त्या सिरियल किलरला अबोलीकडून बदला घ्यायचा आहे आणि त्याशिवाय तो स्वस्थ बसणार नाही, कारण त्याला अबोलीचा खून करायचा आहे. त्यामुळे तो सर्व चाळकर यांना त्रास देतोय. कदाचित हळूहळू तो सर्व लोकांना मारायला सुरुवात करेल फक्त त्या अबोलीसाठी. म्हणून मला असं वाटतंय की आपल्याला सगळ्या लोकांचा जीव वाचवायचा असेल ना, तर अबोलीला त्या सिरियल किलरकडे पाठवणं जास्त गरजेचं आहे, असं मला वाटतंय. तेव्हा राघू म्हणते, मग तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही अबोली वहिनीला मरू द्याल का? तेव्हा इथे दीपशिखा म्हणत असते की नाही, अबोलीला मी मरू देणारच आहे. म्हणजे जर त्या सिरियल किलरने तिला मारलं नाही तर मी अबोलीला मारून टाकेन, असं ती म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता अबोली, मनवा, त्याचबरोबर रमा, शिवांगी, क्रिश चौघेजण बोलत बसलेले असतात, कारण आज जायचं असतं अबोलीला त्या सिरियल किलरकडे. त्याच्यामुळे त्यांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा चाळीतले आता सगळे ओरडत लोक अबोलीच्या दारापाशी येतात. काकू म्हणत असतात, अगं अबोली लवकर बाहेर ये गं,
बघ इकडे काय झालंय, अगं बघ ना माझ्या नवऱ्याला त्या वाघाने किती मारलंय, त्यांचा जवळजवळ जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. तेव्हा सगळेजण धावत पळत बाहेर येतात. काकांची अवस्था बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की काका हे सगळं काय झालं. तेव्हा काका म्हणत असतात की मी नेहमीप्रमाणे माझी नाईट ड्युटी करून घरी येत होतो. माझा फोन स्विच ऑफ झाला होता. मी घरी येत असताना मागून माझ्यावरती कुणीतरी अटॅक केला. मला कळलंसुद्धा नाही की माझ्यावरती हा अटॅक का करण्यात आलाय. मला खूप मारलं त्याने. मला नको नको करून ठेवलं होतं. कसाबसा मी माझा जीव वाचवलाय आणि मी येत असताना त्याने माझ्या खिशामध्ये ही चिठ्ठीसुद्धा टाकलेली आहे. त्याच्यावरती अबोली तुझं नाव आहे. तेव्हा इकडे अबोलीला प्रेक्षकांनो खूप जास्त वाईट वाटत असतं. अबोलीला या गोष्टीचं वाईट वाटतं की तिच्यामुळे चाळकऱ्यांना त्रास होतोय. तेव्हा ती म्हणते की एक काम कर मनवा, तू ॲम्ब्युलन्सला फोन कर आणि काकांना घेऊन जा लवकरात लवकर. त्यांच्यावरती उपचार सुरू होणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि काळजी करू नका तुम्ही काकू. हा जो काही खर्च होईल ना तो सगळा खर्च मी करेन. तुम्ही अजिबात खर्च करू नका, कारण हे सगळं माझ्यामुळे झाले ना, त्याच्यामुळेच भरपाई मीच करणार. हा खर्चसुद्धा मीच करेन आणि काकांची तुम्ही फक्त काळजी घ्या. आणि आता यापुढे तुम्हाला हे सगळं सहन करावं लागणार नाही आहे, कारण मी सिरियल किलरकडे जायला तयार झाली आहे. मी तुम्हाला हे सगळं काळसुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्यामुळे चाळकऱ्यांची ही अवस्था होते हे मला सहन होत नाही आहे. तेव्हा काकू म्हणत असतात अबोली अगं पण हे कधीपर्यंत सुरू राहणार. तू जरी त्याच्याकडे गेलीस आणि जर त्या सिरियल किलरने तरीसुद्धा प्रत्येक माणसाला जर त्रास दिला, एकेकाला मारलं तर कसं व्हायचं. तेव्हा अबोली म्हणते तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी एकदा का त्या सिरियल किलरकडे गेले ना की तुम्हाला कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी मी नक्की घेईन. तेव्हा इकडे अबोली आता चिठ्ठी जोराने सगळ्यांसमोर वाचते. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की सकाळी 4 वाजता एक गाडी येईल आणि त्याच्यामध्ये अबोलीला यायचं आहे. पण अबोलीने बेशुद्ध अवस्थेमध्ये यायचं, हात पाय बांधून यायचं आणि दुसरं कुणीही अबोलीबरोबर यायचं नाही. आणि जर अतिशहाणपणा करण्याचा कुणीही प्रयत्न केला ना तर खपवून घेतलं जाणार नाही. त्या सगळ्याचा त्रास अबोलीला सहन करावं लागेल आणि त्यानंतर चाळकऱ्यांना. त्याच्यामुळे मी जे काही बोलतोय ना तसंच करायचं. अबोलीला बेशुद्ध करून तिचे हातपाय बांधून मग तिला गाडीमध्ये टाकायचे आहे आणि अतिशहाणपणा करत दुसरं कुणालाही तिथे बोलवायचं नाही, असं स्पष्टपणे त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. तेव्हा अबोली म्हणते की ठीक आहे, त्या सिरियल किलरची जशी इच्छा आहे ना मी तशीच त्याच्याकडे जायला तयार आहे. तेव्हा इकडे शिवांगी म्हणत असते पण अबोली अगं तुझ्या जीवाला धोका आहे. त्याने तुझे हातपाय बांधून यायला सांगितले, तुला बेशुद्ध अवस्थेत यायला सांगितले. तेव्हा इकडे क्रिश म्हणत असतो नाहीतर काय अबोली, तो तुझ्याबरोबर काही करू शकतो. बेशुद्ध असल्यानंतर तू स्वतःला वाचवण्यासाठी कसे काय प्रयत्न करणार आहे सांग बरं तू. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की ठीक आहे, मी जसं त्याला हवंय ना मी त्याच पद्धतीने त्याच्याकडे जायला तयार आहे. तुम्ही सगळेजण माझी अजिबात काळजी करू नका. मला काहीसुद्धा होणार नाही आहे आणि जरी मला काही झालं तरीसुद्धा तुम्ही सगळ्यांनी माझं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, काळजी करायची नाही. तेव्हा अबोली सिरियल किलरकडे जाणार असते पण इथे रमल आणि बाकीच्या सगळ्यांना तिचं टेन्शनच आलेलं असतं. त्यानंतरला क्रिश पोलीस स्टेशनला येतो आणि दीपशिकाला म्हणत असतो की दीपशिका मॅडम तुम्हाला माहिती आहे का काय झालं आहे. तेव्हा इकडे दीपशिका आता झोपेत असते. तिने आपली टोपी तोंडावरती ठेवलेली असते आणि ती झोपलेली असते. तर प्रेक्षकांनो हिला कशासाठी आता घेतली एक पोलीस म्हणून खरंच मला काहीच कळत नाही आहे. ती लोकांची मदत करण्यापेक्षा त्यांच्याकडून बदला घेण्यामध्येच जास्त इथे आता बिझी झालेली आहे आणि इथे सुद्धा ती अबोलीला मदत करायचं सोडून तिच्याकडूनच ती बदला घ्यायला बसलेली असते. तरीसुद्धा इथे क्रिश येतो आणि म्हणत असतो की मॅडम अहो अबोलीला एक चिठ्ठी आली आहे. तेव्हा दीपशिका म्हणते कसली चिठ्ठी. तेव्हा इकडे आता क्रिश म्हणत असतो की त्या सिरियल किलरने तिला एक चिठ्ठी पाठवली आहे. त्याच्यामध्ये त्याने असं लिहिलं आहे की तो उद्या सकाळी 4 वाजता चाळीच्या बाहेर गाडी घेऊन येणार आहे आणि अबोलीला त्याच्या गाडीमध्ये जाऊन बसायचं आहे. पण बेशुद्ध अवस्थेमध्ये तिने स्वतःचे हातपाय बांधून घ्यायचे आणि मग त्या गाडीमध्ये तिने यायचं आहे असं त्या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले. मॅडम आपल्याला काहीतरी ॲक्शन घ्यायला नको आहे का. अहो आपण काय इथे हातावरती हात ठेवून बसायचं आहे का. आपण ह्या निर्दोष लोकांना का मरू द्यायचं. आपण पोलीस म्हणून त्यांना प्रोटेक्शन द्यायला पाहिजे, त्यांची मदत करायला पाहिजे. तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते का त्या अबोलीची मदत करायची आपण सांग ना. अतिशहाणपणा करायला जात असते ना आणि तसंही तिने इथे पोलीस कंप्लेंट केली आहे का.
तिने तक्रार नोंदवली आहे का? नाही ना. मग कशी काय आपण तिची मदत करणार आहोत? तो सिरियल किलर किती मोठा खतरनाक असू शकतो हिला काय माहिती आहे. पण तरीसुद्धा तो कुणीतरी लेचापेचा असल्यासारखं त्याच्याकडे जायला निघाली आहे ती. आपण तरी काय करणार आहोत? त्याचा गेम प्लॅन काय आहे? तो कोण आहे? पुरुष आहे का बाई आहे? काहीतरी तिला माहिती आहे का? पुढे जाऊन त्यांचा प्लॅन बदलला तर? हिला मारूनसुद्धा त्या लोकांना त्रास दिला तर? ही साधी गोष्ट तिच्या लक्षात येत नाही. तिने एवढा मोठा निर्णय लगेच घेऊन मोकळी झाले. मग घेऊ दे ना, आपण काय करू शकतो? तेव्हा क्रिश म्हणतो, पण मॅडम, तो जर सकाळी 4 वाजता येतोय तर आपण त्यांना पकडलं पाहिजे ना मॅडम. आपल्याला माहिती आहे तर आपण निदान पोलीस म्हणून तरी मदत केली पाहिजे असं मला वाटतं. आपण आपली ड्युटी करूया. तेव्हा दीपशिका म्हणते, ठीक आहे, 4 वाजता येणार आहे ना तो, आपण त्याच्याच आधी जाऊन तिथे कपडे बदलून म्हणजे वेश परिधान करू. आपण पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये जायचं नाही. आपण इथे वेगळे कपडे घालायचे आणि त्या ठिकाणी जाऊन लपून बसायचं आणि त्या सिरियल किलरला रंगेहात पकडायचं. तेव्हा क्रिश म्हणतो, थँक्यू मॅडम. तेव्हा दीपशिका म्हणत असते, तुला वाटते तेवढी मी वाईट नाही आहे रे. कधी कधी मी सुद्धा माझी ड्युटी प्रामाणिकपणे करत असते, कळलं का? तर प्रेक्षकांनो, चाळीमध्ये आता सगळेजण खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात. कारण का अबोली सिरियल किलरकडे जात असते आणि चाळकऱ्यांना तो सिरियल किलर खूपच जास्त क्रूरपणे मारत असतो. तेव्हा वातावरण भीतीदायकच असतं. पण तरीसुद्धा इथे अबोलीने हा एक निर्णय घेतलेला असतो की सिरियल किलरकडे जायचं म्हणजे जायचं. तेव्हा तिकडे राघू येते आणि म्हणत असते, वहिनी, काय मग देवाजवळ प्रार्थना करतेस का स्वतःचा जीव वाचवावा म्हणून? तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की चाळकऱ्यांचा जीव वाचावा म्हणून मी देवाजवळ प्रार्थना करते, माझा नाही. तेव्हा इकडे राघू म्हणत असते, काय गं वहिनी, तू स्वतःला खूपच जास्त इथे धाडशी समजतेस का? तुला माहिती आहे का तो कोण आहे सिरियल किलर? तो काय करू शकतो तुझ्याबरोबर? या गोष्टीचा तू जरा तरी विचार केला आहेस? अगं, तो ज्या पद्धतीने जज साहेबांना त्यांच्या मुलींना क्रूरपणे मारू शकतो, जो एवढ्या मुलींना क्रूरपणे मारू शकतो, तो तुला सोडून देईल असं वाटतं का तुला? म्हणजे आधी तू त्याच्या तावडीतून सुटली आहेस म्हणून आताही सुटशील असं वाटतंय तुला? हे बघ, तो सिरियल किलर आहे आणि तो लोकांना मारतो, त्यांच्यावरती अटॅक करतो. जरी तो वाघाच्या वेशातला माणूस असेल पण तरीसुद्धा त्याच्याकडे काहीतरी त्याची स्ट्रॅटेजी आहे ना, त्याच्याकडे नखं आहेत आणि तो त्यानेच इथे माणसांना मारण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा इकडे राघू म्हणत असते, हे बघ वहिनी, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तू तुझा निर्णय बदल. तुला त्या सिरियल किलरकडे जायची गरज नाही आहे. अगं, स्वतःचा नाही, निदान दादाचा जरी विचार कर आणि तिथे जाऊ नकोस. तेव्हा अबोली म्हणते की राघू, तू हे काय बोलतेस? तुला तरी कळतंय ना काय बोलतेस ते? तू हे सगळं माझ्या काळजीपोटी बोलतेस का? पण तरीसुद्धा माझ्या निर्णयात बदल होणार नाही आहे. तेव्हा राघू म्हणते, मला काही तुमची काळजी वगैरे नाही आहे. मला जे योग्य वाटलं तेच मी तुझ्याजवळ बोलले. त्यानंतरला इकडे दीपशिका आता जायला निघालेली असते. तेव्हा तिकडे शिवांगीसुद्धा आलेली असते. तेव्हा दीपशिका फोनवरती बोलत असते आणि एका बाजूला शिवांगीकडे सुद्धा तिचं लक्ष असतं. ती म्हणत असते, ए ए चोर, कुठे चालली आहेस तू ह्या वेळेला? तेव्हा इकडे शिवांगी म्हणत असते की माझं काम आहे म्हणून जाते. तेव्हा दीपशिका म्हणत असते की रात्रीच्या वेळेला तू त्या मुलांना शाळेत जाऊन शिकवतेस ना? रात्रीची शाळा घेतेस ना तू? तू मुलांचं शिक्षण घेतेस, बरोबर ना? तेव्हा इकडे शिवांगी म्हणते, हो अगदी बरोबर, मी रात्रीच्या शाळांमध्ये मुलांना शिकवायला जाते. आणि एका बाजूला मी माझ्या बहिणीला शोधते. माझी बहीण जी हरवली आहे आणि तिला शोधण्यासाठीच मी इथे आलेली आहे, कळतंय का? तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते की हे सगळं काय घडतंय तुला माहिती आहे ना? तो सिरियल किलर आहे आणि तो माणसांना क्रूरपणे मारतोय, हे पण तुला माहिती आहे. मग तरीसुद्धा तुला बाहेर जायचं आहे त्या मुलांना शिकवायला. तुला स्वतःच्या जीवाची पर्वा नाही आहे का? तेव्हा शिवांगी म्हणते, मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे. तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका, माझं टेन्शन घेऊ नका. तेव्हा इकडे आता ती म्हणत असते, तरीसुद्धा तू इथून कुठेही जायचं नाही. चाळकऱ्यांच्या जीवाला धोका आहे. तू सुद्धा घरीच थांबायचं, कळलं ना? तू त्या आबोलीकडे राहतेस ना, तिथे जायचं पण बाहेर पडायचं नाही असं सगळ्यांना मी सांगितलं आहे. तेव्हा तू सुद्धा ते ऐकायचं, कळलं का? तेव्हा इकडे शिवांगी म्हणत असते, हे बघा, मी कुठे जायचं आणि कुठे नाही जायचं हे माझं मी ठरवणार आणि तुम्ही मला अजिबात सांगायचं नाही आहे, मला धमकी द्यायची नाही. बोलता मला सुद्धा येतं. वेळ आली ना तर मी माणसाचा जीवसुद्धा घ्यायला मागे पुढे करणार नाही. कारण इथे मी माझ्या बहिणीला शोधायला आली आहे. तिला शोधण्यासाठी मी दिवसाचं रान करते आणि तुम्ही मला इथे मदत तर करत नाही आहात, उलट मलाच तुम्ही शिक्षा देण्याच्या गोष्टी करताय. तेव्हा इकडे दीपिका म्हणत असते, हो मी तेच करणार. तेवढ्यातच तिथे आता मनवा आणि रमा दोघीजणी येतात.
रमा म्हणत असते, काय गे तू का तिला त्रास देतेस? तिची मदत तर नाही करस पण त्रास तर तिला भरपूरच देतेस. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, शिवांगी कसं आहे ना, एक गोष्ट लक्षात ठेव, माझं ना तुझ्याकडे बारीक लक्ष असणार आहे. तू कशी काय माहिती चोरी करायला सुद्धा घराच्या बाहेर पडशील, बरोबर की नाही? म्हणूनच मी तुला एक गोष्ट सांगते की तू आहे ना, तू तुझं काम प्रामाणिकपणे करत असशील तर चांगली गोष्ट आहे. पण ज्या क्षणी मला कळेल ना की तू काहीतरी वाईट काम करतेस, कळलं का, तू काहीतरी चुकीचं करतेस, हे जेव्हा मला कळेल ना तेव्हा मात्र मी तुला सोडणार नाही. तेव्हा तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा ही मी देणारच, कळलं का तुला शिवांगी? तेव्हा इकडे आता दीपशिकाने सुद्धा शिवांगीला चांगलंच वरचढ असं उत्तर दिलेलं असतं. म्हणजे ती त्या घरामध्ये राहते, तिच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का असं सुद्धा ती रमाला विचारते. हिने जर तुम्हाला फसवलं, काही चुकीचं केलं तर तुम्हाला काय कळणार आहे? त्यानंतरला इकडे शिवांगी आता गेलेली असते आणि त्याचबरोबर क्रिश आणि दीपशिका दोघेजण गाडीच्या पाठीमागे लपून बसलेले असतात. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, काय रे कधीपासून आपण इथे थांबलो आहे, वेश बदलून थांबलो आहे ना, पण तरीसुद्धा ती गाडी इथे येत नाही आहे आणि अबोलीसुद्धा जात नाही आहे. नक्की त्या सिरियल किलरला आता पकडायचं कसं? तेव्हा इकडे आता अबोली ही जाणार असते सिरियल किलरकडे, म्हणून रमा देवाजवळ हातापाया पडत असते आणि म्हणत असते की माझ्या अबोलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. तिने हा जो निर्णय घेतलेला आहे ना तो चाळकऱ्यांच्या हिताचा आहे, चाळकऱ्यांचा विचार करून घेतलेला हा निर्णय आहे. तेव्हा तुम्ही तिला तिच्या निर्णयामध्ये साथ द्या, देवा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. तेव्हा अबोली म्हणत असते, आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी स्वतःची काळजी नक्की घेईन. तो सिरियल किलर मला लगेच पकडून मारू शकत नाही आहे. तेव्हा इकडे आता रमा म्हणत असते की तरीसुद्धा तू तुझी काळजी घे. तेव्हा मनवा म्हणत असते की ते बॉडी डिव्हाइस मी अगदी व्यवस्थित लावले, कुठे लावले ते कोणाला कळणारसुद्धा नाही. त्याच्यानंतरला शिवांगी आलेली असते. ती म्हणते की अबोली मला माहिती आहे तू धाडसी आहेस, पण तरीसुद्धा तुझी काळजी मला वाटतेच ना गं. हे घे, मी तुझ्यासाठी हा चाकू आणलेला आहे, जर तुला गरज पडली तर या चाकूचा वापर तू नक्की कर आणि साडीमध्ये आहे ना तू खोचून ठेव, जेणेकरून त्या सिरियल किलरला तो दिसता कामा नये. तेव्हा इकडे अबोली म्हणते, ठीक आहे, तुम्ही कुणीही काळजी करू नका आणि हे बघा एकमेकांची काळजी घ्या. तो सिरियल किलर आज सापडलाच पाहिजे या तयारीने मी चाललीच आहे. तो नक्की कोण आहे हे मला बघायचंच आहे आणि म्हणूनच मी त्याच्याकडे चालली आहे. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, क्रिश मला आता कंटाळा आला आहे भरपूर, किती उशीर झाला आपण इथे थांबतोय बघितलंस ना तू, हे बघ मी जाते आता, मला झोप आली आहे खूप. तेव्हा क्रिश म्हणतो, मॅम प्लीज प्लीज मॅडम तुम्ही थोडा वेळ थांबा ना, फक्त थोडा वेळ, आता तो सिरियल किलर येईलच, त्याने 4चा टायमिंग दिला आहे मॅम, प्लीज थोडा वेळ थांबा. तेव्हा एक गाडी आता तिकडे आलेली दिसते. ती गाडी आल्यानंतर आता दीपशिका आणि क्रिश तिच्याकडे बघत असतात की नक्की त्याच्यामध्ये कोण आहे, तो सिरियल किलर कोण आहे जो इथे त्यांना पकडायला आलेला आहे. तेव्हा इकडे दीपशिका आणि क्रिश या दोघांचं लक्ष त्या गाडीकडे जातं आणि ते दोघेही सतर्क होतात की नक्की तो सिरियल किलर कोण आहे हे सुद्धा त्या दोघांना बघायचं असतं आणि त्यासाठी दोघेजण आता लक्ष ठेवून असतात. तर इकडे अबोली म्हणत असते की मनवा जर मला काही झालं तर तू आईंची अगदी व्यवस्थित काळजी घेशील. तेव्हा मनवा म्हणते, वहिनी अगं असं नको बोलू ना, तुला काहीसुद्धा होणार नाही आहे, तू व्यवस्थित परत येणार आहेस. तेव्हा अबोली म्हणते, हो गं, पण तरीसुद्धा मी तुला सांगते, जर तू मला वचन दिलंस ना तर मात्र मी थोडीशी निश्चिंत राहीन ना, म्हणून मी तुला म्हणते की तू जर मला वचन दिलंस की तू आईंची काळजी घेशील तर मी एवढी फिकीर नाही करणार. तेव्हा ते म्हणते, हो मी तुला वचन देते वहिनी, मी काकूची अगदी सख्या मुलीपेक्षाही काळजी घेईन, तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा अबोली म्हणत असते की राघू हे बघ स्वतःची काळजी घे आणि चुकीच्या मार्गाला अजिबात जाऊ नकोस. तुला आम्ही किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की अजिबात चुकीचं काही वागू नकोस म्हणून, पण तरीसुद्धा तू काही आमचं ऐकायला तयार नाही आहेस. आणि मी सर्व चाळकऱ्यांना एवढंच सांगेन की एकमेकांची काळजी घ्या, एकमेकांना कठीण प्रसंगामध्ये मदत करा, एकमेकांची साथ कधीही सोडू नका आणि जोपर्यंत सिरियल किलरचं हे प्रकरण संपत नाही तोपर्यंत कामाला गेल्यानंतर लवकर घरी या आणि घरी आल्यानंतर तुम्ही अजिबात बाहेर पडू नका, असं अबोलीने सगळ्यांना खूपच जास्त प्रेमाने सांगितलेलं असतं. कारण ते सर्व चाळकरी म्हणजे इथे ते खूपच जास्त महत्त्वाचे आहेत अबोलीसाठी. कारण का अंकुशने सुद्धा चाळकऱ्यांची काळजी घेतलेली असते आणि त्यानंतरला अबोलीसुद्धा चाळकऱ्यांना अगदी व्यवस्थित पद्धतीने त्यांना सपोर्ट करत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया तर इथे सिरियल किलर तर आलेला असतो आणि अबोलीला पिंजऱ्यात ठेवलेलं असतं.
तेव्हा अबोली म्हणते, कोण आहेस कोण तू? हिम्मत असेल तर समोर ये ना. तेव्हा तो सिरियल किलर इथे वाघाचे कपडे घालून आलेला असतो आणि तो म्हणतो की आता मी तुला सोडणार नाही आणि तो तिच्यावरती अटॅक करतो. तेव्हा इकडे अबोलीसुद्धा त्याला सोडत नाही, त्याला पकडते आणि दोघांमध्ये आता छान इथे लढाई होते, झुंज होते. तेव्हा इकडे अबोली आता त्याच्या तोंडाचं जो मास्क असतो तो बाजूला काढण्याचा प्रयत्न ती करत असते, कारण तिला त्या व्यक्तीचा चेहरा हा बघायचा असतो. पण जेव्हा ती खेचून तो मास्क जेव्हा काढत असते ना प्रेक्षकांनो, तेव्हा लांब लांब केस त्याच्या हातामध्ये आलेले असतात. म्हणजे जणू काही जो हा वाघाच्या वेशातला माणूस आहे ना, तो एक मुलगी असू शकतो आणि त्याचबरोबर सिरियल किलर जो कोणी आहे तो सुद्धा एक महिलाच आहे असं तिला आता वाटत असतं. तेव्हा अबोली ते लांबलचक केस आपल्या हातामध्ये धरते आणि म्हणते की आता हे केस घेऊनच मी ह्या केसचा छडा लावणार आहे. ही आता पुरुष आहे की महिला लवकरात लवकर शोधून काढणार, असं अबोली ठामपणे म्हणत असते.